तर मित्रांनो नमस्कार. टेक्नोज्ञान युट्यूब चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे मित्रांनो. आत्ताच आपण ऐकलं असेल की पीएम किसान योजना जी आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा हप्ता मिळतो प्रत्येक 4 महिन्याला. तर तो जो पीएम किसानचा हप्ता आहे, तो काही जणांचा थांबलेला आहे. त्याचं कारण आहे की ई-केवायसी त्या लोकांची बाकी आहे. तर ती ई-केवायसी करण्यासाठी बऱ्याच जणांना अडचणी येत आहेत. ई-केवायसी करण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर काही ठिकाणी लागतोय, तर तो रजिस्ट्रेशन नंबर बऱ्याच जणांकडे नाही. तो रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा आणि ई-केवायसी कशी करायची, या संदर्भात हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. आपण घर बसल्या आपल्याच फोनमध्ये काही ऍप इन्स्टॉल करून स्वतः ई-केवायसी करू शकता. स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर आपण जाणून घेऊ शकता. तर चला व्हिडिओमध्ये बघूया ही सर्व प्रोसेस. आपल्या फोनमधील प्ले स्टोअर उघडून त्यामध्ये 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. पहिलं ॲप्लिकेशनचं नाव आहे पी एम किसान. तर ग्रीन कलरमध्ये हे ॲप आपल्याला दिसत असेल, तर हे आपल्याला सर्वप्रथम इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला दुसरं ॲप सर्च करायचं आहे मित्रांनो, फेस आय डी. तर आधार फेस आय डीसाठी हे फेस आय डी ॲप आहे, ज्यावर आधारचं चिन्ह दिसत असेल आपल्याला. तर हे आपल्याला एक इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे दोन्ही ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला यावर लक्ष ठेवायचं आहे की आधार फेस आय डी जे ॲप आहे ते इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ते आपल्या फोनच्या स्क्रीनवर दिसणार नाही, परंतु ते सिस्टीममध्ये इन्स्टॉल होऊन जाईल. आपल्याला फक्त इथे पी एम किसानचं ॲप दिसेल. तर पी एम किसानचं ॲप आपल्याला ओपन करायचं आहे. जसे ॲप ओपन होईल, आपल्याला सर्वप्रथम आपल्या फोनचं लोकेशन जे आहे GPS ते चालू करून ठेवायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन इथे येतील. आता आपल्याला जर आपला रजिस्ट्रेशन नंबर पी एम किसानचा माहीत असेल तर आपण डायरेक्ट लॉग इन करू शकता. आधारने लॉग इन करताना इथे प्रॉब्लेम येतो, त्यामुळे आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असणं गरजेचं आहे. तर रजिस्ट्रेशन नंबर जर माहीत नसेल तर इथे अपडेट मोबाईल नंबर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आधार नंबर टाकून सर्च करायचा आहे. तर कधी हे लवकर ओपन होत नाही, एरर येतं. तर आपण ट्राय करत राहायचं आहे. 2-3 वेळेस ट्राय केल्यानंतर आपल्याला इथे बेनिफिशरीची सर्व डिटेल्स दिसेल, ज्यामध्ये बेनिफिशरी नेम, रजिस्ट्रेशन आय डी, मोबाईल नंबर, जेंडर, आधार नंबरचे शेवटचे 4 अंक, ही सर्व गोष्टी आपल्याला इथे दिसेल. तर आपल्याला इथे जो 2 नंबरला रजिस्ट्रेशन आय डी म्हणून दिला आहे, MH पासून सुरू होणारा, तर तो आपल्याला इथे स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. तो कुठेतरी लिहून ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला मागे यायचं आहे आणि इथे लॉग इन ऑप्शन जे दिलं आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर लॉग इन टाईप इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे 3 नंबरचं ऑप्शन दिसतं आहे बघा, सिलेक्ट स्टेट ऑफिशियल्स अँड बेनिफिशरी. तर आपल्याला इथे बेनिफिशरीवर क्लिक करायचं आहे. बेनिफिशरीवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आधार नंबर विचारला आहे, तर आधार नंबरचं ऑप्शन कट करायचं आहे. इथे रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. रजिस्ट्रेशन आय डीवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला जो आपण आय डी आत्ता बघितला होता तो आय डी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि फेशियल ई-केवायसी लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे लॉग इनच्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे कन्सेंट फॉर्म येईल. प्लीज प्रोव्हाइड कन्सेंट टू स्कॅन फेस फॉर ई-केवायसी. तर इथे आय ॲग्रीचं जे बटन आहे तिथे टिकमार्क करायचं आहे आणि स्कॅन फेस या बटनावर क्लिक करायचं आहे. जसे स्कॅन फेस या बटनावर क्लिक करणार तर आधार फेस आय डीचे ॲप ओपन होईल. तर मित्रांनो इथे बघू शकता आपण बेनिफिशरीची डिटेल्स आपल्याला दिसते आहे. नेम, मोबाईल नंबर, रजिस्ट्रेशन आय डी, ॲड्रेस आणि खाली स्टेटस आहे बघा, लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस, आधार सीडिंग विथ बँक अकाउंट स्टेटस यस, ई-केवायसी स्टेटस यस. तर ही सर्व इथे यस झालेलं आहे. आपली ई-केवायसी इथे सक्सेसफुल झालेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया चला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.